कारण ते धन्य माता पिता असे आपल्या हातनूर नगरीचे सर्वांचे लाडके आपले बाबा तात्या बाबासाहेब आंधळे यांचे चिरंजीव श्री हरिभक्त परायण एवढ्या छोट्या वयामध्ये त्यांना ही पदवी मिळाली, त्यालाही नशीब लागते. कोणालाही श्री हरिभक्त परायण हबप पदवी मिळायला नशीब लागते. बरेच आहेत, कोणालाही मिळत नाही. हाडाचे काढ केल्याशिवाय ही पदवी मिळतच नाही. असे आपले बाबासाहेब आंधळे यांचे चिरंजीव सुपुत्र तुकाराम महाराज आंधळे यांचं सुसरावे असं कीर्तन झालेलं आहे. सर्वांना त्यांनी मंत्रमुग्ध केलेला आहे. बऱ्याच लोकांना आपल्या बऱ्याच माणसाला वाटत होतं, कारण हा एवढा छोटा मुलगा आहे, काय कीर्तन करते. बरेच वाटत की काय ना वाटतंय की हसवावं, पण हे कीर्तन हसविण्यासाठी नसतं. त्यांचे एक एक शब्द बोध घेण्यासारखे होते. म्हणून मला तर वाटलं नव्हतं, तुम्हाला तर काही वाटलं, कारण माझ्या मनाला सुद्धा खात्री नव्हती इतकं सुसरावे असं कीर्तन होईल. माझ्या सुद्धा मनाला, माझ्या सुद्धा डोळ्याला धरा लागत होत्या, कारण इथपर्यंत यायला सुद्धा हाडाचे काढ करावं लागतं. पहाटे 3 वाजता उठावं लागतंय. चंद्रभागेत त्यावेळेसच बुडवितात, त्यावेळेस आपल्याला आलाप शिकवितात आणि मधुकरी मागून पूर्ण असं आपल्याला शिक्षण देतात. सगळ्या अग्नि परीक्षा होऊन या नारदाच्या गाडीवर मिळण्याचा, उभा टाकण्याचा अधिकार मिळतो. कोणालाही ही गादी मिळत नाही. कोणीही म्हणा, फक्त तुम्ही माईक वर येऊन रामकृष्ण हरीच म्हणा, नुसतं माईक धरून रामकृष्ण हरी म्हणा. स्टेज करायला त्याला बी ताकद लागते, धाडस लागते. ती सर्व आपले तुकाराम महाराज यांनी सर्व गुण संपन्न केलेले आहेत. त्यांचा बी श्री शिवशक्ती मंदिर संस्थान हातनूर माझ्या गुरुवर्य सर्वांचं श्रद्धास्थान गोकर्ण माऊली काकू यांच्या वतीनं शब्द सुमनाने महाराजांचा या श्री क्षेत्र पंढरपूर येथे मी शब्द सुमनाने स्वागत करतो, सत्कार करतो. आणि आता लगेच हरिपाठ होईल. हरिपाठ झाल्याच्या नंतर कोणी उठायचं नाही, कारण 10 मिनिटाची विंट्रो झालेली आहे. आता कोणीच उठू नका, लगेच हरिपाठ होईल. हरिपाठ झाल्याच्या नंतर महाप्रसादाच्या पंक्ती बसतील आणि महाराजांचा सत्कार गुरुवर्य काकूंच्या हस्ते महाराजांचा सत्कार करीत आहेत. कारण एवढ्या छोट्या वयामध्ये खूप प्रगती आहे, खूप. तरी सर्वांनी महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. काकूंच्या हस्ते तुकाराम महाराज यांचा सत्कार होत आहे. ते पुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. महाराजांना सर्व भाविक भक्ताच्या वतीनं, गुरुवर्य काकूंच्या वतीनं पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. आणि याच ठिकाणी कीर्तन संपलं आणि लगेच हरिपाठाला सुरुवात होईल. तर 5 मिनिटाची वेळ. बाकी कोणी उठू नका. ज्यांना आवश्यक आहे त्यांनीच विधीला या, पण वाड्याच्या बाहेर जाऊ नका.
वाड्याच्या बाहेर गेली की तुम्ही गवसच जाय तिकडं मंदिर जाय मठ बघायचं आहे